पेपरफुटी प्रकरणावरनं विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक झालेत। पेपरफुटीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। यापुढच्या परीक्षा टीसीएसच्या केंद्रावरच होणार असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। थोरातांच्या आरोपांना फडणवीसांनी हे उत्तर दिलंय। नीट परीक्षेमधील घोटाळ्यावरनं विरोधकांनी गदारोळ केलेला होता। कोणत्याही घोटाळ्याविना 77,000 नियुक्त्या झाल्या अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। 2.5 वर्षाच्या काळामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त भरती होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। तर विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिलेलं हे उत्तर। च्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते घडलेलं आहे। देश पातळीला घडते, राज्य पातळीला घडते। हे सगळे युवक जे आहेत, खरे मेहनती युवक आहेत, सिन्सिअर युवक आहेत, हुशार आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही। अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा, कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला, कशात तसं बसवायचं, परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे। महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत। अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाबा बोलू द्या युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही। हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे। कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे। तर पेपरफुटीवरनं विधानसभेमध्ये गदारोळ आपल्याला बघायला मिळाला। सत्ताधारी विरोधकांनी यावरती प्रश्न उपस्थित केले आणि त्याला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर आलेलं आहे। चेतन सावंत आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चेतन, कशा पद्धतीनं पेपरफुटीवरनं आज हा गदारोळ समोर आला, विरोधकांचं नेमकं काय आक्षेप होतोय, काय म्हणणं होतं आणि सरकारने या सगळ्यावरती कसं उत्तर दिलेलं आहे? आपण पाहिलं असेल तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर काही वेळापूर्वीच म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पेपरफुटी संदर्भात अद्यापही गुन्हा दाखल करून पाहिजे तशी चौकशी झाली नाही, पाहिजे ते महत्वाचे आरोपी हे अजूनही मोकाट आहे, त्यामुळे कुठेतरी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली, हाऊसमध्ये विरोधक बोलायला लागले, सत्ताधारी बोलायला लागले। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीवर भाष्य करताना असं म्हटलं आहे की पेपरफुटीबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे। त्याचबरोबर पुण्यातील एक वेबसाईट आहे जी नरेटिव्ह पसरवत असल्याचा फडणवीसांचा दावा आहे की हे जे सगळं प्रकरण आहे नरेटिव्ह पसरवत आहे असा ते दावा करतात। आणि त्यामुळेच आपण पाहिलं असेल तर इन हाऊसमध्ये देखील आपल्याला वाद पाहायला मिळाला, विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवार असतील, भास्कर जाधव असतील, हे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले। आपण पाहिलं असेल नीट परीक्षेवर आदित्य ठाकरे असतील किंवा विरोधी पक्षाचे वडेट्टीवार असतील यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत आक्रमकता दाखवली होती। या सर्व घोटाळ्याची चौकशी व्हावी, यातील सर्व आरोपी हे सगळ्या आरोपींची कसून चौकशी करून मूळ सूत्रधार कोण आहे याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं होतं। मात्र तसं अद्याप होत नाहीये। 5 ते 6 आरोपी अटक केले आहेत आणि या प्रकरण पूर्णपणे शांत झालं आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा विरोधकांकडून पेपरफुटी प्रकरणावर जोर देण्यात आला आणि या संदर्भात सध्या विधानसभेमध्ये आता चर्चा आणि गदारोळ सुरू आहे। गुरु, धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।